सद्गुरुनाथ महाराज की जय. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोनी. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं, लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं. वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं. सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु परम पूज्य कस्तुरे महाराज की जय. जय श्री कृष्ण, जय योगेश्वर, नमो नारायण. अध्याय 14. श्री गणेशाय नमः. श्री पांडुरंग रुक्मिणी रंगा, मुनिमानस हृदय भंगा, नाम अनामातीत अभंगा, नेई भंगा दुरिता ते. ऐका श्रोते सादर आता, मागील कथा भाग निरुता. अनुमोदन देऊनी तत्वता, परिसा आता कथानक. ऋषी माझी शिरोमणी, महाराज दुर्वासुमनी. वासवाते विचारुनी, निघता झाला तात्कालिक. 60 सहस्त्र ऋषींचा मेळा, घेऊनी पातला भूतळा. मार्गी चालता तयाला, विचार आठवला मानसी. श्लोक. ते धन्य कृतकृत्याश्च ते, प्राप्तं जन्मनः फलं. सर्वोऽर्थीगतस्तस्युर्दत्तं द्वादशी दिने. कलायामपि द्वादशया, मन्नं दानं करोति या. सौभाग्यं वर्धते तस्य, तस्यायुर्नैवहीयते. पापकोटिसहस्राणि, पापकोटिशतानि च. विलयं शान्तिदेवेशी, मलमासेतिथो मम. टीका. दुर्वास विचारी निजमनी, ते धन्य या त्रिभुवनी. जे अर्पती द्विजा अन्नदाने, कृत्यकृत्य तयाने पै. सुफळ तयासा जन्म पाही, व्रत तपे दाने सर्वही. तीर्थाटणे आदी करूनही, साधली त्याने द्वादशी. या अन्नदाने करून पाही, सकळ सौभाग्य तो लाही. तया ते कधी न घडे अपायी, पापक्षय होई तेणे. कोटी पापे घडली तयासी, तरी संहारी एक द्वादशी. तया माझी ही मळमासी, विशेषा विशेषी जाणीजे. ऐशा या पर्वत काळाते, जे करीत नाही दानाते. अन्नदान न घडे जयाते, धिक तयाचे जन्मोनिया. जन्मा येऊनी केले काही, आचार विचार पाहिलाच नाही. अन्नदान केलेच नाही, पुण्यलेश नाही गाठीशी. जरी झाला श्रीमान बरवा, तरी काय करावे तयाचे गौरवा. जो विनमुख झाला केशवा, तो काय जाळावा स्मशानी. ते धन्य आचरती व्रताते, अनुसरले अन्नाते. तेची प्रिय केले भगवंते, पापलेश तया ते नातळे. म्हणून धन्य तो अंबरीश, जो दाना माझी दानाधीश. सकळ भूसुरा माझी ईश, नसे लवलेश पापाचा. त्या ते छळावया पाही, आम्ही जातसो लवलाही. तया रक्षिता शेषशाही, नसले नवाई आमची तेथे.
पुण्यवंत तो भूपती जाण, करू तयाचे दर्शन, मग अग्रभागी जे कथन, सुखे करुणी घडोते. ऐसी चित्ती विचारणा, करुणी चालला ऋषी राणा, त्वरे पावला नृपभुवना, केली गर्जना समस्ती. जय जयकाराचेनी घोषे, ऐकता नृप संतोषे, अति उल्हासे निजमानसे, सामोरा येत नृपतया ते. दंडप्राय लोटांगणी, समजता ते नमनी, बद्ध हस्ते प्रवर्ते स्तवनी, मधुर वचनी आनंदे. ते धन्य या संसारी नर, ऐकता आनंदती द्विजवर, अर्पिती पूजा प्रकार, आणि अग्रहार द्विजाते. भोजनाते इच्छिती पदार्थ, वरी धन वस्त्रासहित, तयावरी कृपाळू अनंत, निवारी आघात निजांगे. ब्राह्मण पातलिया निजगृही, भ्रूलतेसी ग्रंथी घालती पाही, म्हणती आमचा हात रिकामा नाही, परता येई भटबाबा. ऐसे जे ब्राह्मणाते, धिक्कार असो तयाते, तैसा नव्हे अंबरीश नृपनाथ, परम भावार्थ विनवित. म्हणत धन्य आजीचा पर्वकाळ, माझा भाग्योदय झाला सफळ, घेऊनी समुदाय सकळ, गृहापातला न प्रार्थिता. कोटी पर्वकाळ एकवटले, किंवा चंद्र सूर्य एकवटले, तेची फल आजी लाधले, दर्शन दिदले महाराजा. बोलोनी ऐसी मधुरवाणी, आसन दिदले समस्ता लागोनी, पूजा प्रकार आणवनी, पुरस्कार पूजनी अनुसरला. तब बोलता झाला ऋषी बोल, पोटी क्षुधेचा असे बंबाळ, तेथे पूजा प्रकार न रुचे सकळ, विषवत सकळ गमताती. कालची असे एकादशी, अवघा वेळ उपवासी, संधी साधन द्वादशी, पातलो ठाईया तुझिया. क्षुधा हे पापिणी दारुण, सुचोने दी संध्या स्नान, पोटी पेटलिया जठरान्न, अन्ना परांना नेण्याची. या लागी नृपनाथा वरिष्ठा, समुदायासी बरवंटा, अन्न बोगरी धर्मिष्ठा, आणिक वाटा नवजावे. 3 प्रहर झालिया निशी, आम्ही जातसो स्नानासी, विलंब नाही स्नान संदेशी, सत्वर माघारे येतसो. ऐकून ऋषीचे उत्तर, मनी हर्षयुक्त नृपवर, म्हणे कृत्य झालो फार, केला उद्धार महाराजा. आजी साधन द्वादशी, मी लाधलो परम सुकृतेशी, पार नाही माझ्या भाग्यासी, समुदायासी पातलेती. तरी स्वामीचे दय करून, सकळ पदार्थ अनुकूल जाण, परी एक असे विज्ञापन, कृपा घना परिसीजे. माझा तव अलोट नेम, जो हरिहराते दुर्गम, तो सिद्धी न्यावाजी सुगम, कृपा करुणी दातारा. तरी साधीजे साधन द्वादशी, विलंब न लावाजी स्नानाशी, न होता भानु उदयासी, भोजनासी बैसावे. हेची विनंती परिसावी, कृपाळुत्वे सिद्धी न्यावी, तथास्तु म्हणे भट गोसावी, समुदाय ऋषी रावो. स्नानाते गेला ऋषींचा मेळा, नृप पातलात तत्वरे पाकशाळा. 60 खंडी अन्न गोळा, 1 कवळू दुर्वासू. इतर मंडळी 60 सहस्त्र, अन्ने पचविली षड्रस. राये सावरून स्नान संदेश, देवर्चनासी बैसला. षोडशोपचारे पूजा, अर्पुनिया गरुड ध्वजा. पंचमहायज्ञ महाराजा, करुणी बैसला निवांत. राव बैसला मार्ग लक्षित, तव दिनकर उदयो होऊ पाहत. साधन वेळा तेणे साधित, राव मनात गजबजला. म्हणून या लवड सवडी, दूत धाडिले अति तातडी. ते लक्षुनिया गंगेची थडी, ऋषी राया हाकारिले. येरीकडे गंगा तीरी, अघमर्षण ऋषी करी. कोणी शिरोनी जळा माझारी, स्नाने वरी सरिताती. कोणी करीती स्तोत्रपाठ, कोणाचे न हालती ओठ. जप करती एकनिष्ठ, कोणी नीळकंठ आराधिती. ऐसे ब्राह्मण ठाई ठाई, गुंतते झाले ते समयी. तव राजदूत पाहुनी हृदयी, घाबरेपणे बोलती. म्हणती महाराजा सत्वर, बाहत असे जी नृपवार. भोजनाते होतसे उशीर, चलावे सत्वर स्वामिया. प्रत्युत्तर न देती बापुडी, एक धरुणी नासिक बोंडी. एक उघडी करुण शेंडी,
लवड सवडी झाडीती. तव करुनिया अघमर्षण दुर्वास बोले वचन, अद्यापि झाले नाही ज्ञान. जपतर्पणे विधियुक्त भानु उदय न होता, केवी अर्ध्य तर्पणाची वार्ता. जाऊनी सांगा नृपनाथा, विधी विधानता सारुनिये. आम्ही ब्राह्मण नसो अन्नार्थी, स्नान संध्या सारुन परती. बैसावे येऊन पंक्ती, तैसी आमची स्थिती नसेची. जे न करती संध्या स्नान, विधियुक्त तिळतर्पण. तैसीची सारथी भोजन, तरी ते ब्राह्मण नव्हेती. शूद्रवत ते नर जाण, रवरवी तयाचे पितृगण. काय ब्राह्मण कुळी जन्मोन, सार्थक कवण जन्माचे. तरी जाऊनी सांगा रायासी, क्षण एक अवकाश भोजनासी. सारुनिया नित्य नेमासी, समुदायासी येतसो. ऐसे ऋषीचे उत्तर, ऐकून दूत परतले सत्वर. जेथे असे नृपवर, सांगती सत्वर वृत्तांत. नृपे ऐकून वचनासी, परम संकोचित मानसी. म्हणे विघ्न दिसे द्वादशी, न साधे साधनाशी आजी पै. परी उपवावो करावा कवण, परम कोपिष्ट दुर्वास जाण. शाप देईल न लागता क्षण, परम विघ्न उदेले हे. आजपर्यंत साधनासी पाही, अपायो घडला नसे काही. अहो देवा हे काही, कैसी नवाई उदैली. ऐसी चिंता करिता हृदयात, परमसंचित नृपनाथ. तव संधी पातली त्वरित, साधन वेळा द्वादशी. मग नृपे विचारून मानसी, करिता झाला महायज्ञासी. नैवेद्य अर्पुने महाविष्णूशी, देवतीर्थासी प्राशिले. सिद्ध करून आयती, मार्ग लक्षित नृपती. स्वस्थ बैसलासे चित्ती, ऋषी मार्ग लक्षितसे. येरीकडे गंगातीरी, ऋषी ते जाणवले अंतरी. मग उठता झाला झडकरी, समुदायशी ऋषी रावो. परम लगबगे ते अवसरी, पातले नृपाची या महाद्वारी. करुनिया जय जयकारी, म्हणे सत्वर सारी यज्ञाते. करुणी पंचमहायज्ञाते, नैवेद्य अपि देवाते. उशीर झालासे भोजनाते, तुझी व्रताते नृपवरा. राये ऐकुनिया वचन, म्हणे सकळ विधी सारून. करुनिया तीर्थ ग्रहण, साधन वेळा साधली. आता भोजन मात्र असे उरले. ऋषी म्हणे आहा काय केले, तू ते तप भोजन घडले. शेष उरले ते ब्राह्मणाते. तीर्थ प्रसाद ग्रहण करिता, तरी भोजना समानची तत्वता. आम्ही न सेवुची आता, शेष अन्न नृपवर्या. तू तव परम सुज्ञराया, केवी आचरलासी हे क्रिया. म्हणून परम क्रोध ऋषीवर्या, हृदया माझी उपजला. म्हणे चांडाळा पाही आता, मज ऋषी ते उपेक्षुन तत्वता. माझा महिमा तुवा नेणता, केविया व्रत साधले. क्रोधे थरथरा कापतसे, दोन्ही अधरपुटी हालतसे. सर्वांगी क्रोधे लवतसे, काय बोलतसे राया ते. गर्व जाहला तुझ्या मानसी, मीच साधितो द्वादशी. तरी स्वीकारी आता शापासी, भोगी गर्भवासी शतजन्म. ऐसा शाप ऋषी वदता, घाबरा झाला नृपनाथा. म्हणे केवता उदेला अनर्था, म्हणून कापत थरथरा. पहा केवढा अनर्थ रायाते, अभिमान गोढवला तयाते. अभिमान न साहे भगवंता ते, प्रिय तत्वाते निराभिमान. निराभिमान कर्म करिता, तो परमप्रिय भगवंता. या लागी न धरिजे अहंता, जाणते पुरुषांनी. पुण्यमार्ग आचरता पहाहो, तेथे उत्पन्न झाला अपावो. म्हणून नाचरावे हा हो, झणी ऐसे न म्हणावे. जे पुण्यकर्म आचरले, ते केवी वाया गेले. ऐसे न म्हणावे वहिले, ते ऐका सावधान. भावे वीण देवाधी देवो, केवी आतुडेल पहाहो. परी केली या कर्माचा निर्वाहो, देवाधी देव संपादी. जैसे उत्तम भूमिसी कण, पेरिता होय वर्धमान. जरी अपूर्ण झाला घन, परी न जाय कण तेथीचे. तेवी सत्पात्री दान देता, ते वाया न जाय तत्वता. किंचित कृपा घन ओसरता, पीक हाता लागतसे. म्हणून अनन्य भावे, निराभामे कर्म करावे. तेची प्रिय कर रमाधवे, भावार्थ बळे करुनिया. असो आता हे समग्र,
कथाभाग राहिला दूर, करो जोडून या नृपवर उभा समोर ऋषींच्या. म्हणे स्वामी या महाराजा, कवण अपराध देखिला माझा, म्हणून शाप दिधला ओझा, हे अधोक्षजा मानेना. ऋषी म्हणे ते समयी, तुवा तीर्थग्रहण करून पाही, माझे वचन असत्य नाही, भोजना वैसेविसी आम्हा ते. पहा केवढे संकटी नृपवर, व्यसनी पडला साचार, परिकृपाळ तो सर्वेश्वर, जाणे अंतर सकळांचे. न पाचारिता ऋषीवरा, आले समुदायासी मंदिरा, तरी माघारे दवडिता नृपवरा, अश्लाघ्यवाणे दिसे की. या लागी गृही पातलिया भूसूर, तयाचे आतिथ्य करावे फार, तो शोभून तयाचे अंतर, आशीर्वचना ते घेईते. रक्त हस्ते दवडिता पाही, कठोर वचन बोलता तेही, तेणे न तो संतापन हृदयी, अंतःकरणी शाप देतसे. जरी द्यावया नाही धन, तरी बरवा कीजे सन्मान, परिवित्त असुनी न देववे दान, हे विहितपण साजेना. तरी थोडे अथवा फार, देवनी तोषवावे अंतर, मग कृतज्ञता द्विजवर, सहजची येऊ पाहे. असंतुष्टा द्विजा नष्ट, असंतुष्टता द्विजा नष्ट. असंतुष्टा द्विजा नष्टा, हे प्रतिपाद्य वेद प्रतिष्ठा, या लागी कर्मश्रेष्ठा, विधी वाटा आचरिजे. ऐसे कर्म अंबरीश, करिता प्राप्त झाला नाश, मग हृदय आठवी रमाविलास, केला ध्यास बहुतेणे. म्हणे वैकुंठवासी रमाधवा, धाव कैवारिया केशवा, मी तव अनुसरलो जीवभावा, तुझी या सेवा जगदीशा. ब्राह्मण तव तुझे मुख, ऐसे जाणून या निष्टंक, व्रत आचरलो एकनिष्ठ, केवी हे अरिष्ट उदेले. कवण पातकाची राशी, म्हणून क्रोध आला तुझशी, या लागी शापितसे ऋषी, कवण उपायासी करू आता. तुझेची मुख हे ब्राह्मण, जाणून मांडिले अन्नदान, आणि तुझेची मुखे शापवचन, उचितपण केवी देवा. तरी कृपाळू तो दिनोद्धार, ऐसे बोलती विधिहर, तरी ऋषी वचनाचा वणवा थोर, शांत करी कृपा घुने. हे देवाधी देवा कृपाघना, दयाळवा अगनाशना, दीनोद्धारा पतित पावना, असुर मर्दना दयानिधे. तू तव कृपेचा सागर, ऐसे वदता ती ऋषेश्वर, तेथे ऐसी हे लहरी क्रूर, पातली हरिहरा न लोटे. कवण पातकाचा ठेवा, मी तव आचरलसो देवा, म्हणून न येची करुणा, हृदयी केशवा तुझिया. गर्भवासा चुकवावा पंथ, या लागी कीजे दान तपव्रत, तेथेही ओतसे आघात, तरी समूळ मात ओढे की. तरी दीन वत्सलता ते कैसी, केऊते गेलीसे ऋषिकेशी, सांग पा आम्हा दीनासी, विचारून मानसी गोविंदा. पहा करिता अन्नदान, राया ते ओढवले महाविघ्न, तोची प्रत्यय मज लागून, आला जाण तात्काळी. ब्राह्मण भोजन केले प्रथम दिवशी, प्रचिती देखिले प्रातःकाळासी, न येता न देता दुर्जनासी, गाठी पडली तात्काळ. तयाने ओढून नेले, राजद्वारी उभे केले, कारागृहाते भोगिले, अस्तमित असनात. प्रभू न करी वचनान्याय, खोट्याचे खरे केले पाहे, दंड पावलो लवला आहे, रौप्य नाणे ऋषी संख्या. ऐसा पुण्य मार्गाचा प्रादुर्भावो, तत्काळ फळला पहा हो, अंबरीषा ते तोची न्यावो, घडे पहावो अनयासे. मग करुणास्वरे अनंत, आळविता झाला नृपनाथ, सर्वांतरात्मा जगन्नाथ, कळले हृदयगत रायाचे. म्हणे धावणे न करिता, ब्रीद बुडो पाहे तत्वता, मग माझी ही वत्सलता, केवी शोभे भूमंडळी. मग पवना ते टाकून मागे, गरुडा ते सोडून वेगे, धावणे केले लागे वेगे, उभा उभी अंतरंगी उभा ठेला. येरीकडे नृप चक्र चूडामणी, जोडुनिया द्वयबद्ध पाणी, उभा ठेलासे ऋषी सन्निधानी, तो चक्रपाणी देखिला. सहस्त्र चपळे समान,
तेज फाकले दैदीप्यमान एकाएकी शेष शयन येऊन उभा ठाकला. राये पाहताच नैनी दंडप्राय लोटांगणी उभा ठेवला बद्ध पाणी. स्तुती स्तवनी अनुवादे दुर्वासे घातला नमस्कार. उभा समुदायशी सत्वर स्तुतीवादे जगदीश्वर ऋषेश्वर पूजितसे. ऐसे होता ते वेळी बोलता झाला वनमाळी. नृपवरा पाहून ते वेळी मुख कोमाले दिसतसे. मग बोलतसे नृपवर कथिता झाला समाचार. म्हणे परमकोपिष्ट ऋषेश्वर निरर्थक शापिले. ऋषी शापाचा वणवा जाळू पाहे देह व भावा. कृपाळू तू मेघ केशवा शीतळ करी वर्षोनी. ऐकोनी नृपाची करुणा बोले वैकुंठीचा राणा. म्हणे दुर्वासे न करिता विचारणा शापिला राणा अंबरीश. आधीच मलमास विशेष वरी द्वादशी तिथी सरस. नृप आचरता निर्दोष तरी शापास आधार केऊता. श्लोक. द्वादशां पारायणो येस्तु तोय दानं करोतिया. तत्तोयं सागरे स्तुल्यं सप्तभिः सागरात्मजे. द्वादशां योदिने प्राप्ते तर्पणं कुरुते प्रिये. जलं तदमृति भूय पितॄणामुपतिष्ठति. द्वादशामन्नदानं वै य करोति सुमध्यमे. तेनैव तारिता सर्वे नरकाच्छत पूर्वजा. टीका. द्वादशी ते ब्राह्मणा ते उदक अर्पिले जरी त्या ते तरी फळ लाभे यज्ञा ते. स्वर्गी पितरा ते संतोष. जयाने व्रत केले द्वादशी पार नाही त्याची पुण्याशी. मी जनार्दन संतोषी केवी तयासी आघातू. वरी केलिया अन्नदान तयाचे पूर्वजा होय उद्धरण. न करी तरी रवरव दारुण पितृगण भोगिती. ऐसी जे पुण्यतिथीसी नृप आचरता पुण्यराशी. तरी केवी बाधिजे तयासी शाप भय ऋषीच्या. परी तपश्चर्ये आगळा मुनी नेणोनी वदले शापवाणी. तरी स्वये मी चक्रपाणी सोसीन जाचणी गर्भवास. ऐसे वचन केशवाचे ऐकून ऋषी बोले साचे. शतजन्म गर्भवासाचे वचन आमचे निघाले. तरी उशापवाणी ऐक वरीचे शून्य टाकी एक. शेष उरे जो दशक तो अवश्य भोगीजे. त्या माझी ही चतुर्भाग रीती. दोन्ही जलचरे दोन्ही वनचरे ती. दोन विप्र दोन भूपती रामकृष्ण तरती जडमुड. ऐसा उशाप वदता वाचा संतोष स्वामी दीनाचा. गर्भवास निरसिल रायाचा स्वयतयाचा अंगीकारी. मग आनंदिनिया नृपती ऋषी मेळाशी श्रीपती. साधुनिया द्वादशी तिथी कौतुक करती दावित. विमान आणून तात्काळी नृप उद्धारिला ते वेळी. ऐशी द्वादशी नवाळी ऋषी मंडळी विलोकित. समस्ती करुणी जय जयकार नमिते झाले शारंगधर. अदृश्य झाला सर्वेश्वर इतुका प्रकार पै झाला. कथाभाग परम ऐकिला म्हणून या श्रोतिया सकळा. श्रवणद्वारे परसविला एवं संपला पंचपर्व. इति मलमास महात्म्य ग्रंथ पद्मपुराणाचे संमत. मनोहर सुत विरचित चतुर्दशोध्याय गोढा. इति चतुर्दशोध्याय. 14वा अध्याय आपण ऐकला. आणि ह्या 14व्या अध्यायामध्ये मागच्या जी कथा 13व्या अध्यायातली जी कथाभाग जो होता दुर्वास मुनींचा, तर तो दुर्वास मुनींचा कथाभाग इथे तो या ग्रंथातल्या ह्या अध्यायात इथे पूर्ण झाला. की अंबरीश राजा जे होते तर ते अंबरीश महाभूपती होते. सर्व श्रेष्ठ, सर्व मान्य, सर्व शक्तिमान आणि दानही सर्वश्रेष्ठ आणि अहंकार शून्य. तर ते ह्या द्वादशीचं व्रत त्यांनी केलं होतं. म्हणजे दशमीला एक वेळ भोजन, एकादशीला संपूर्ण उपवास आणि द्वादशीला पारण आणि साधन द्वादशी असं ते व्रत ते करत होते. ज्यावेळेस दुर्वास मुनी मागच्या अध्यायामध्ये इंद्राकडे गेले आणि इंद्राला कळलं की हे सगळं एवढी जर तपश्चर्या जर झाली तर अंबरीश राजाला इंद्रपद मिळेल
मग माझं काय? आणि त्यांनी ह्या दुर्वास मुनींना सांगितलं की हे मुनिवरा, तुम्ही जाऊन काहीतरी करा. मुनिवर 60 सहस्त्र म्हणजे 60,000 शिष्यगण घेऊन या राजाकडे आले. आणि राजाकडे आल्यानंतर तिथे मग त्यांनी सांगितलं की आम्ही आलो आहोत. मग राजाला आनंद झाला की अरे वा, खूप छान झालं तुम्ही आलात. माझंही साधन द्वादशीचं व्रत आहेच आहे, ब्राह्मण भोजन मला घालायचंच आहे आणि असाक्षी भोजन घ्यायचं नाही आहे. अनाशे नृपवर हे मुनिश्रेष्ठ तुम्ही आला आहात आणि तुमचे शिष्य, तर तुम्ही स्नान करून या, तोपर्यंत मी सगळी भोजनाची व्यवस्था करतो. पण एक विनंती आहे म्हणे महाराज, की थोडं लवकर या. आता ह्या पुरुषोत्तम मासामधल्या ह्या अध्यायामध्ये अंबरीष राजाची ही जी कथा आहे, तर ही अनेक वेळा वेगळ्या वेगळ्या ग्रंथात वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं ती मांडलेली आहे. आपण या पुरुषोत्तम मासाचाच विचार करतो आहोत, पुरुषोत्तम मासातल्या ह्या ग्रंथात महात्म्य पोथीचाच विचार करतो आहोत. तर आपण ह्या पोथीपुरतेच आणि पोथीतलेच विचार याच्यावरती चर्चा करणार आहोत. तर तसं अंबरीष राजाने सांगितलं की हे मुनिवर्य, तुम्ही सगळेजण नदीवरती स्नान करून या, तोपर्यंत मी भोजनाची सगळी व्यवस्था करतो आणि सूर्योदय होण्यापूर्वी तुम्ही भोजनाची पंक्तीला इथे या. ऋषी म्हणाले की ठीक आहे, तू काही काळजी करू नको. आता ह्या ग्रंथामध्ये भोजन त्यांना सूर्योदयाच्या द्वादशीच्या सूर्योदय होण्यापूर्वीच त्यांना भोजनाची पंगत त्यांना बसवायची होती. पण थोडंसं असा एक संदेह निर्माण होतो की जर आपला तिथी सूर्योदयाला जर सुरू होते, तर सूर्योदय झाल्याशिवाय द्वादशी सुरू होत नाही आणि द्वादशी सुरू झाल्याशिवाय द्वादशीचं पारण करता येत नाही. म्हणजे हा एक संकेत. जसं गुरुचरित्रामध्ये सांगितलं आहे की हीच कथा त्यांनी वेगळ्या पद्धतीने सांगितली आहे की सूर्योदय झाल्यानंतर 1 घटिकेच्या आत भोजन झालं पाहिजे. म्हणजे सूर्योदय झाला की 24 मिनिटाच्या आत भोजन झालं पाहिजे. सूर्योदय झाला की द्वादशी तिथी लागते आणि द्वादशी तिथी लागली की त्या दिवशी तिचं पारण करता येतं. आणि वेगळ्या ग्रंथांमध्ये असं दिलं की सूर्योदयाला द्वादशीचा जो सूर्य उगवला तर ती द्वादशी तिथी सूर्यास्तापर्यंत असते. म्हणजे सूर्यास्ताच्या आत हे भोजन व्हायला हवं. असो, हा थोडासा एक विचार आला म्हणून तो आपल्या सर्वांपर्यंत मांडला. आपण ह्या जो पुरुषोत्तम मास आहे, अधिक मास महात्म्य ह्या ग्रंथामधल्या ह्या अध्यायापुरतंच आपण बोलू. अंबरीष राजाने त्यांना विनंती केली की आता तुम्ही साधारणपणे 3 घटका रात्र सरलेली आहे, तुम्ही स्नान वगैरे करून या, मी भोजनाची व्यवस्था करतो. राजाला माहिती होतं तेवढ्या वेळात म्हणजे 60 सहस्रखंडी हा एकटा दुर्वास मुनी खाऊन घेईल. आणि मागे आपल्याला दुर्वासाची माहिती आहे की दुर्वासांचं ते कधीही ते भोजन ते घेतलं नाही असं त्यांचं म्हणणं होतं. आणि समुद्र हटवायच्या वेळेची जी कथा आहे, तर दुर्वास मुनींनी पण म्हटलं होतं की मी जर कधीच पोटभर जेवलो नसेल तर समुद्र मागे हटेल, आणि समुद्र मागे हटला होता. अंबरीष राजाने 60 खंडी भोजन, अन्नचं भोजन एकट्या दुर्वास मुनीसाठी केलं आणि उर्वरित 60,000 लोकांसाठी वेगळं भोजन बनवलं आणि विनंती केली की तुम्ही लवकर या. हे स्नानाला गेले, सूर्योदय होत आला पण हे काही येत ना. त्यांनी दूध पाठवले किंवा तिथे त्यांना बोलवून आणा. तर त्यावेळेस दुर्वास मुनी म्हणाले की आम्ही ब्राह्मण आहोत, आम्ही काही अन्नार्थी नाही आहेत, म्हणजे तुझ्या जेवणावरतीच काही बसलेलं नाही. आम्ही ब्राह्मण असल्यामुळे धर्म असा आहे की सूर्योदय झाल्याच्या नंतर आम्ही सूर्याला अर्घ्य देऊ आणि त्याच्यानंतर भोजन करू, स्नान संध्या, त्याच्याशिवाय आम्हाला येता येत नाही. झालं यांचा ब्राह्मण धर्म म्हणून हे तसं म्हणाले. तिकडे अंबरीष राजांचं जे द्वादशीचं पारण करायचं म्हणून सूर्योदय झाला की सूर्योदयाच्या आत ही पंगत बसली पाहिजे, आणि सूर्योदय झाल्यानंतर त्या व्रताचं त्यांना काहीच उपयोग होणार नव्हता. इकडे आड इकडे विहीर झालं. पण ह्या अंबरीष राजांनी सगळी पूजा केली, नैवेद्य दाखवला भगवान विष्णूला, आणि ते जे तीर्थ होतं ते शास्त्राप्रमाणे तीर्थ प्राशन करून घेतलं आणि सांगितलं की आता हे ब्राह्मण भोजन झाल्यानंतर मग मी भोजन घेईल. दुर्वास मुनींना ते जसं कळलं आणि ते आल्यानंतर त्यांनी क्रोधाविष्ट होऊन
याला शाप दिला की तुला 100 जन्म हा गर्भवास राहील. आता गर्भवास टाळण्यासाठीच अंबरीश मुनींनी आपल्या राजाने हे सगळं व्रत केलेलं होतं. आणि इथं तर दुर्वास मुनींनी त्यांना शाप देऊन दिला की 100 वेळा तुला गर्भवास होईल. त्यांनी विष्णूची प्रार्थना केली की भगवान बघा, मी एवढी भक्तिभावानं तुमची ही सगळी पूजा अर्चा करतो, मी हे साधन द्वादशीचं व्रत करतो केवळ तुमची प्रसन्नता होण्यासाठी, आणि ह्या ऋषींनी मला शाप दिला. मागे एका राजाला सुद्धा स्वप्नात असं दिसलं की त्यांनी ब्राह्मण भोजन केलेले आहे, आणि ते ब्राह्मण भोजन न करता हा राजा दुसऱ्या दिवशी स्वप्नातला असल्यामुळे ते विसरून गेला आणि त्याने स्वतः भोजन करून घेतलं. स्वप्नातले ब्राह्मण पुन्हा त्याच्याकडे आले आणि म्हणाले की आमच्या आधी तू भोजन कसं केलं सांग, मग तुला शाप देतो. हा तंटा भगवानाकडे गेला, विष्णूंकडे, आणि त्यावेळेस विष्णूने त्यांना सांगितलं की ठीक आहे, मान्य आहे की हे स्वप्नातलं होतं, आता यांना चांदीचं एक नाणं, म्हणजे त्यावेळेस रौप्य मुद्रा होत्या, एक रौप्य मुद्रा देऊन दे आणि तुझं पापाचं क्षालन होईल आणि ते प्रायश्चित्त होईल, आणि त्यानंतर तू त्यांना भोजन घाल. अंबरीश राजा म्हणाला की मग तसंच माझ्या बाबतीत का नाही करत तुम्ही? देवा असं काहीतरी करा माझ्यासाठी, नाहीतर बघा मग मला तर 100 वेळा गर्भवास आहेच आहे. आणि ही त्यांच्या मनातली ही जी घालमेल होती ही भगवान विष्णूंना कळली, आणि भगवान विष्णू तिथे तात्काळ प्रगटले. आणि दुर्वास मुनीला ते म्हणाले की काय झालं म्हणे प्रकरण. मग त्यांनी सगळा तो सिद्धांत, तो जो काही घडलेला प्रसंग होता तो पूर्ण सांगितला. आणि दुर्वास मुनी म्हणाले की आता सांग, मी ब्राह्मण असल्यामुळे सूर्योदय झाल्याशिवाय सांज संध्याशिवाय मी भोजन कसं काय करणार? आणि अंबरीश राजा म्हणाले की माझं साधन द्वादशी आहे, तर सूर्योदय होण्याच्या अगोदर पंगत बसली पाहिजे, माझं काय चुकलं? तर विष्णूंनी काय सांगितलं त्यांना की माझा हा शिष्य परमशिष्य आहे, याचं व्रत खूप छान आहे आणि याच्या व्रतावरती मी प्रसन्न आहे. दुर्वास मुनीला म्हणाले की देवा म्हणजे ऋषीवरा, तुझा जो शाप आहे ह्या अंबरीशला न पाडता तू मला तो शाप देऊन टाक, मी तो शाप भोगायला तयार आहे. असं म्हटल्यानंतर मग दुर्वास मुनी म्हणाले की अरे देवा, एवढा म्हणता तुला 100 वेळा गर्भवास करायचा तर मी एक उशाप देतो म्हणे, त्या 100वरचं एक शून्य काढून टाक, आणि उरलेले जे 10 आहेत तर 10 वेळा तुला गर्भवास घ्यावा लागेल आणि 10 वेळा तुला जन्म घ्यावा लागेल पृथ्वीवरती. हे माझ्यासाठी मी तुला उशाप देतो, पण त्यामध्ये 2 जलचर असले पाहिजेत, 2 वनचर असले पाहिजेत, 2 विप्र ब्राह्मण असले पाहिजेत, 2 भूपती असले पाहिजेत, आणि रामकृष्ण अवतारे झाले पाहिजेत. विष्णूंनी त्यांना सांगितलं की ऋषी मुनी, तुम्ही जे म्हणता तो शाप मी घ्यायला तयार आहे. आणि त्याच्यानंतर मग संतोष झाला, मग तो तंटा मिटला, आणि मग त्याच्यानंतर भगवान विष्णू तिथून निघून गेले. आणि मग दुर्वास मुनी, त्यांचे 60,000 शिष्य आणि हे राजा सगळ्यांचं तिथे भोजन झालं. आणि अंबरीश राजाचं साधन द्वादशीचं जे होतं व्रत आणि ते पारणं झाल्यानंतर तात्काळ त्यांना घेण्यासाठी विमान आलं आणि त्याच्यानंतर ते तिथून निघून गेले. ते जे दुर्वास मुनींनी जो शाप दिला, जो भगवान विष्णूंनी घेतला, तर त्याच्यामध्ये 2 जलचर म्हणजे मत्स्य अवतार आणि कुर्म अवतार हे भगवान विष्णूंनी घेतलं. 2 वनचर, एक वराह अवतार, एक नृसिंह अवतार म्हणजे सिंहाचा अवतार, तो हे 2 वनचर घेतले त्यांनी. 2 विप्र अवतार घेतले, एक वामन अवतार आणि एक परशुरामाचा अवतार. भूपती म्हणजे सर्वश्रेष्ठ राजे. आता ह्यामध्ये थोडासा शास्त्राचा आणि विद्वानांचा किंवा ग्रंथांचा थोडासा वेगळा संदर्भ सापडतो की बलराम हे भूपती होते, तर बलरामाचा हा एक जन्म झाला. आणि काही ठिकाणी असं म्हटलं आहे की गौतम बुद्धाचा तो भूपती म्हणून तो जन्म झालेला आहे म्हणून. आणि भगवान राम आणि भगवान श्रीकृष्ण असे 9 अवतार झाले. आणि भूपतीचा एक 10वा अवतार जो आहे तर तो कलियुगात ह्या केव्हा तरी तो होणार आहे. असे 9 झालेले आहेत. काहींचं म्हणणं आहे की कलीचा सुद्धा अवतार झालेलाच आहे, पण त्यात खोलात न पडता 9 अवतार आपल्याला माहिती आहे, 10वा होणार आहे. आणि असा हा
दुर्वास मुनीचा शाप भगवान विष्णूने स्वतःवरती घेतला आणि आपल्या शिष्याला शापमुक्त करून त्याला वैकुंठात ते घेऊन गेले. म्हणजे एखादा नेम आपण जर करतो तर नेम करत असताना विघ्न येण्याची बऱ्याचशी वेळा शक्यता असते. पण ह्या कथानकामधून असं दिसून येतं की घाबरून न जाता परमात्मा आपलं रक्षण करेल ही धारणा पक्की असावी. एक भाग झाला. आणि दुसरा भाग असा की दुर्वास मुनी हे स्वतःहून त्या इंद्राकडे गेलेले होते. फिरत फिरत का होईना, सहज का होईना ते तिथे गेलेले होते. आता हा इंद्र जो आहे हा विघ्नसंतोषी वृत्तीचा आणि दुर्वास मुनी जे आहेत हे परमसंतोषी वृत्तीचे. हे तिथे सहज जरी गेले तरी त्याचा संगती संग दोषण लागल्यानंतर त्या विघ्नसंतोषीपणा जो आहे तर तो इंद्राचा क्षणभर का होईना तोही दुर्वास मुनीच्या विचारामध्ये अवतरला आणि तो प्रगटे झाला आणि त्यांनी तो अंमलातही आणला. म्हणजे बघा की एवढे महान तपस्वी हे लोक आणि हे स्वतःहून तिथे चालत गेले आणि त्यानंतर मग तो विघ्नसंतोषीपणा यांच्यातही अवतरला. आपल्यासारख्यांची काय कथा, आपण तर कोणाकडे सहज म्हणून केव्हाही जातो. आपल्याला माहिती असते की ती व्यक्ती कशी येते, तरीही तिथे आपण सहज जातो आणि त्याच्यानंतर तिथे चौकशी करतो आणि त्या कटकारस्थानात आपण सहभागीही होतो. म्हणजे मग 100 जन्म तर इथे ह्या इतकं कडक व्रत करणाऱ्या अंबरीश राजाला होतं. आपल्याला तर जन्मजन्मी इथेच राहणार, आपण त्याच्यातून काही मुक्त होऊ शकणार नाही. म्हणून दुसरा याच्यामधून महत्त्वाचा मुद्दा आणि आपल्याला संदेश असा आहे की कोणाकडेही ज्याची वृत्ती आपल्याला माहीत नाही विनाकारण त्याच्याकडे जाऊ नये आणि त्याचा आदर तत्कार घेऊ नये आणि त्याचा स्वीकारही काहीच करू नये. जिथे माहिती तिथे जावं, जिथे संत आहे तिथे जावं, जिथे सत्संग आहे तिथे जावं, जिथे विद्वान आहेत ग्रंथाचं वाचन, जिथे ग्रंथाची चर्चा होते तिथे अवश्य जावं. विघ्नसंतोषी लोकांकडे जाऊ नये. आता दुर्वास मुनींना तर माहीतच होतं ना की इंद्र हा विघ्नसंतोषी आहे. तो कोणामध्येही आणत होता. ययाती राजाला विघ्न आणलं, गौतम ऋषीला विघ्न आणलं, अंबरीश राजाला विघ्न आणलं, तक्षकाच्या याच्यामध्ये जन्माच्या याच्यामध्ये विघ्न आणलं. कशात विघ्न नाही आणलं. स्वतःचं पद राखण्यासाठी इंद्र हा विघ्न आणतच असतो. आणि दुसरा संदेश असा की तप, साधन, व्रत, कोणतीही तपश्चर्या छोटी मोठी कशी करा, ह्या प्रकारे असे विघ्नसंतोषी लोक म्हणजे इंद्राचे दूत, प्रत्यक्ष इंद्र अशा आपल्या साधनेत, आपल्या तपश्चर्येत विघ्न आणत असतात. पण आपली धारणा पक्की ठेवावी. परमात्मा आपलं रक्षण करतो. आपलं जे दैवत आहे, ज्याची आपण आराधना करतो, आपलं जे आराध्य दैवत आहे ते आपल्याला सर्व संकटातून मुक्त करतं. एवढं निश्चितच हा संदेश घेऊन हा आपला 14वा अध्याय इथे आपण समाप्त करत आहोत. इथे विश्रांती घेऊया. सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु परम पूज्य कस्तुरे महाराज की जय. जय श्री कृष्ण. जय योगेश्वर. नमो नारायण.